मग मी चाललो होतो वावरातच, आपल्यावरती सोयाबीन काढायची होती. पहिले म्हणलं पराठीचं क्राशन करू, आपल्यावर असं लावून देईल भाई वानेरासाठी. मग झालं आता आपलं क्राशन. मग तेवढं ट्रॅक्टर आलं, म्हणलं आता सोयाबीन काढून घेऊ. म्हणून ट्रॅक्टर सांगितलं होतं बा आपल्या वावरात. मग त्याने ट्रॅक्टर आणलं नंतर लावून टाकलं बा गंजीजवळ. त्याला फोन येऊ लागला, बिल्कुल टाइम नहीं हमारे पास, आई एम वेरी सॉरी सर. हेलो, बिल्कुल टाइम नहीं है. कौन बाटा टाटा? नो 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 नो, मंडे को फोन करना, मंडे को. मग ते झालं लागले आता आपली सुडी काढायला भाऊ चालू सुरुवात. इकडून सोयाबीन टाकणं चालू होती, इकडून सोयाबीन येणं चालू होती. एकदम आपली ओके निघत होती बुवा. तर पाटलाचा विषय आडे भाऊ. मग तितक्यात ट्रॅक्टर अचानक बंद पडलं होतं. मग सगळेजण आराम करून राहिले होते. इकडे सोयाबीनचे पोते उलचे की इथून सोयाबीन काढायची. मग तितक्या समजलं डिझेल झालं, जीवनानं टाकलं याच्यात डिझेल. मी वर येडे जाळे करू लागलो. मग उतरलो थ्रेशरून खाली, डाली सोयाबीन काढणं चालू. तिकडून काट टाकणं निघून सोयाबीन तर एकदम आपली ओकेच येत होती. सगळं झालं होतं, फक्त खालचं राहिलं होतं. सगळी सोयाबीन आता काढून आपली झाली होती. ट्रॅक्टर चालला होता दुसऱ्याच्या वरात. त्यानंतर बाजक्या गिजक्या शिवायला पट्टे गिट्टा जमा करायला आम्हाला संध्याकाळ झाली. मी आलो मग वरच्या वरात गुतरी दिली आता भाकर टाकून. आपल्याला काही वावरात राहत चालते. मग त्यासाठी डबल खाली आलो. डबल आता शेकोटी गेली, मी एकटाच होती इथं. पप्पाने घरी गेलते. मग डायरेक्ट रातच्या टायमाला पमेन आम्ही आलो डायरेक्ट. आता पोते नेऊन चालू होते आता आपले. असे एक एक करून सगळे पोते टाकून घेतले. मग सगळ्या पोत्यां टाली फुल भरली होती. मग भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तर लोक आपल्याला फॉलो करून घ्या, व्हिडिओ सगळ्याला शेअर करा.